मित्रांनो, जय श्रीराम. बरे आहो का सगळेजण? बघा का उगन हवं आहे शहापूर होय. बघितल्या का? हे माझी आई आहे. भाकऱ्या बनवून आली. या जेवायला. कोणाला लागत असेल तर भाकऱ्या बिकऱ्या घेऊन जावा. एक नंबर भाकर बनवते हो आमची आई. चांगलं भाकऱ्या खायला या बापू म्हणा. भाकऱ्या खायला या बापू वेळोटा करला. बघले की भाकऱ्या खायला या बापू. मी रोट्या करलालो म्हणलाली तुम्हाला. हा उगन हवं माय आई होय माझी. बघितल्या काय का? बाहेर चूल पेटवली. भाकर एक नंबर बनवते. उगन हवं खरं सांगलो तुम्हाला. काय बघलेल्या. हा भाकर होलाली. आता जेवायचं आहे. जेवण जायचं कामाला. तुम्हाला वाटलं व्हिडिओ बनी लावलाय काय की ना? व्हिडिओ बनी ना हो. भाकर झाली की भाकर खाऊन आईच्या हाताची भाकर लय गोड लागते मला. म्हणजे बायको बी चांगलं करते स्वयंपाक. पण आईच्या हातामध्ये जे चव आहे आईच्या हातामध्ये ते आता बायकोच्या नाही कस करा. असं बनते उभं नवा. असं मसाला मारते भाजीला. वास येते. असं घमघम वास सोडते. वास आले पळून यावं लागते. आई भाजी दे म्हणून. काय सांगावं तुम्हाला कसलं करते बनव माय. हा बापूला मसाला मारले की बापू पळत येते म्हणते. असं करते. अशी आई आहे. मस्त आई आहे माझी. एक नंबर आई आहे. आईची काळजी घ्या सगळेजण. हा मना दुखो नका कोणाचे. हे बघितलं का? काय होती हे घर होय माझं ना हो. मी बांधलं नाही अजून. बांधायचं आहे. भावाच होय. बघितलं की का? माधू गायकवाड. हा भाऊ आहे माझा. घर बांधून काढलाय. तुझ्यानं काय होते मी म्हणते मला. होईल भाऊ आज न उद्या होईल म्हणतो. काय बी होणार तुझ्यानं. तुझा असलंच होय म्हणालाय. असंच व्हिडिओ करत राहायचा वस्तू म्हणाला. काय सांगा भाऊ होय माझा. होईल भाऊ होईल आज न उद्या. आशीर्वादानं. तुम्ही म्हणल्या नाही की 2026 मध्ये घर बांधतो म्हणून. आता काय बांधतो की बाबा. मायला हसलारी म्हणजे घर बांधायला होत्या कुठं पत्र ऐकायला होत्या की म्हणले दुनियाचा हसून हसून परेशान. पोट दुखलाय म्हणली त्या दिवशी मला. काय सांगावं तुम्हाला. असं करू नका हो. लाईक करा, फॉलो करा. गरीबाला सपोर्ट राहू द्या. तुमचा असाच प्रेम प्रतिसाद राहू द्या. हे म्हणजे आई होय. आता भाकऱ्या बनवून आली. या सगळेजण भाकऱ्या खायला. उगाच बघत राहत्या काय हो. भाकर बिकर घेऊन जावा. एक नंबर भाकर बनवते. भाजी तर एवढी स्वादिष्ट बनते तुम्हाला सांगतो. एक नंबर स्वादिष्ट बनते भाजी. हा भाजीचा नाद घोळा आहे बरं का. एक नंबर भाजी बनवते म्हणजे आई. हा मला लय मया लावते. मी बी लय मया लावते हिला. या बाबू भाकर खायला म्हण एकदा म्हण माय माय. या बापू भाकर खायला. पाहिलं की या बाबू भाकर खायला म्हणाली तिनं. काय सांगावं तुम्हाला. तुम्हाला भाकर खाणं होईना झाली तर आई ती भाकर करून देऊ राहिली तर तुम्हाला खाणं होईना झाले. कस करा आता. या हो लय भाकऱ्या बनते म्हणजे आई. सकाळच्या आम्हाला एक नाही माझ्यासाठी 2 बनते नको म्हणलं तरी. मी राहतो का तिथं पत्रामध्ये. तिनं मस्त रावलेली बंगल्यामध्ये. बंगला बांधून काढली. बंगला बांधून काढली हिनं. भावाला घेऊन राहते हो. चांगलं राहते पडत दोघं. तेलाचे पिपे सांगते दोघं. मला पाव किलो अर्धा किलो आणून खावं लागते. हे काय की तेलाचे पिप्पे आणते ता देऊ लागते मला. तेलाचं पिप्पा आणून. काय सांगा तुम्हाला. तुम्ही काय की बघतच राहते काय. मला कवा आणायला होते आता तेलाचं पिप्प. काय बी होईना तुझ्यानं व्हिडिओज करत राहणार आहेस तू म्हणते. झालं मला तसं कर नका हो. घर बांधतो म्हणून सांगले तर मी हिला बी सांगलो माझ्या मायला. माझा बापू आता 2026 मध्ये घर बांधणार आहे म्हणून कोणकी म्हणलंय म्हणून त्याला. म्हणून गाव सर सांगून घेऊ लागली ना. काय सांगा तुम्हाला. याच्या पोटात कोणची गोष्ट आहे ना पहिलं सगळ्याला सांगून टाकते. काय बी पोटातल्या गोष्टी बाहेरच्या लोकांना सांगते म्हणजे किती सांगायला. डोकं खराब होऊन गेलं. चालते मित्रांनो काही हरकत नाही. माझी आई आहे खूप चांगली आहे. माझी आई खूप चांगली आहे. आणि हे भावाचं घर आहे मित्रांनो. तर खूप चांगलं आहे. परिस्थिती जशी आहे तशी आहे आमची आता. हे बघा जे सत्य आहे ते सांगून घ्यायला तर काही लाज नाही. जे सत्य आहे ते आहे. हे भावाचं घर आहे. आणि हे माझं बाजूला बघितलं काय हे पत्राची शेड माझी आहे. आज न उद्या मी घर बांधणार आहे एवढं 100% खरं आहे. आईचा आशीर्वाद आहे माझ्यावर. बाप माय बांध की नाही मी.
हिलाही भरोसा नाही हा बांध दुसरं तुझं काय खरं नाही र म्हणणारी असलं केल्यावर तू घर बांध दुसरे बापू म्हणणारी मला कस करा होता काय सांगाव तुम्हाला अहो करावं काहीतरी करा घर बांधतोय म्हणल्या झालं उगत घर काय बांधतो की काय नाही की आता चालते हे बघा बघितलं का हे आता बाजूला आहे माझ्या आयुष्याची जमीन तुम्ही काय म्हणत्या हे माझ्या आयुष्याची जागा होय इकडे बाजूला आहे हे बघा इटा त्या दिवशी एक इटाची गाडी मागवलो 36,000 रुपये देऊन काय सांगू तुम्हाला काम घडलेलं पैसा हो काय बी राही ना माणसाजवळ खर्चून जातील म्हणून आणून ठेवलंय बाबा बघितलं ते इटाच आणलो तर काय कुठं पैसे भेटले आहेत गेला इटा आणून ठेवला म्हणल्यात लोक विटाच आणून ठेवलं तर पैसे भेटल्यात काय गेला व्हिडिओ बनवला म्हणल्यात काय सांगा तुम्हाला काय बी भेट ना हो खरं सांगते 1 रुपये भेटल नाही अजून मला चालते मग काय प्रॉब्लेम नाही 100% घर बांधतो 2026 मध्ये म्हणजे आई हाय आईचा आशीर्वाद आहे मला तुम्ही पण तुमच्या आईचा आशीर्वाद घ्या आई वडिलांची सेवा करत चला मित्रांनो कुठंच काही कमी पडणार कष्ट करायला विसरू नका कष्ट करत राहा चालते मग मित्रांनो धन्यवाद सर्वांना बाय बाय लव यू ऑल जय श्रीराम उगन हो माय शापूर होय तर #MS26 नांदेडकर बाय बाय लव यू ऑल बाय कर माय बाय कर हात बाय बाय हा बाय बाय म्हणलं आमची आई तुम्हाला सर्वांना माझ्या आईचा आशीर्वाद पण तुमच्या सर्वांवर आहे तुमचाही आशीर्वाद या गरीबावरती असू द्या मित्रांनो एवढीच अपेक्षा करतो चालते मग धन्यवाद बाय बाय